ऑर्गॅनिझम असे सजीव की ज्यांचा बघण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, मायक्रोस्कोप. ते आपल्याला दिसत नाही. फॉर एक्झाम्पल प्लांट बघू शकतो आपण, ॲनिमल बघू शकतो आपण, बट काही असे पण लिव्हिंग थिंग्स आहे की त्याला आपण बघू शकत नाही. मग ते लिव्हिंग थिंग्स कोणते आहे ते एक माहित पाहिजे आपल्याला. नंतर दुसरं काय माहित पाहिजे आपल्याला की त्या लिव्हिंग थिंगचा काय काय फायदा आहे, ते कसे आहे, बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, त्याचा यूज कशासाठी होतो. सेम असं जर बघायचं आपलं हार्मफुल, हाफ चॅप्टर आपलं युजफुल आणि हाफ चॅप्टर आपला हार्मफुल. समजलं इथपर्यंत. मग त्या पहिल्या चॅप्टर जे सुरू केलं आपण त्याच्यामधला पहिला युजफुल होता लॅक्टोबॅसिलिया. कुठं सापडते, मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट. दुसरा होता आपला रायझोबियम, कुठं सापडते, सॉइल मध्ये, प्लांट साठी आणि ऍग्रिकल्चर मध्ये यूज होतो. थर्ड वाला आहे ईस्ट. थर्ड काय आपला, ईस्ट. ईस्ट काय आहे, ईस्ट ऑल्सो मायक्रोब्स. ईस्ट पण काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. काय डाऊट. रायझोबियम पण मायक्रोझोम आहे, लॅक्टोबॅसिलस पण मायक्रोझोम आहे, ईस्ट पण मायक्रोझोम आहे. तिन्ही पण व्यवस्थित लर्न करायचं आहे. मे बी तिघावरती आपण एक क्वेश्चन घेऊ शकतो किंवा एमसीक्यूज घेऊ शकतो. हा चला. इट इज द टाइप्स ऑफ फंगस. हे काय आहे, फंगस मेडिसिन मध्ये वगैरे. एक्झाम्पल व्हिटॅमिन बी टेल्स. हे लक्षात नाही ठेवले चालते, फक्त एवढं लक्षात ठेवले चालते. काय का बरं, कारण की नंबर्स ऑफ 1500 पेसीस ऑकरिंग इन ईस्ट. एवढ्या प्रकारचे त्याचे वेगवेगळे पेसीस आहेत, प्रकार आहेत. 1500 है ना, 1500 प्रकार आहेत. कशाचे, ईस्टचे. खूप वेगवेगळे डिफरंट टाइप्स आहेत. त्याच्यामधले काही बेकरीमध्ये वापरतात, काही इंडस्ट्रीमध्ये वापरतात, काही चांगले पण आहेत, थोड्या प्रमाणात निगेटिव्ह पण आहेत. समजलं इथपर्यंत सगळ्यांना, काही डाऊट. समजलं सगळ्यांना इथपर्यंत. हा, हे झालं इंट्रोडक्शन अबाउट द ईस्ट. नेक्स्ट आहे आता हाऊ टू ब्रेड इज मेड. ब्रेड कशा प्रकारे बनवलं जाते, हा क्वेश्चन पेपर मध्ये येते. समजलं, ब्रेड कशा प्रकारे बनवलं जाते युजिंग. तुम्हाला जर विचारलं एक्सप्लेन द ईस्ट, डायग्राम काढायची, एवढेच पण लिहायचं. विचारलं ब्रेड, हाऊ टू मेक ब्रेड, फक्त एवढंच लिहायचं, पूर्ण वरती लिहायची गरज नाही. समजलं. आता बघा, फर्स्ट सिंपल आहे. ब्रेड कशी बनवतात ऑलरेडी तुम्हाला माहित आहे कशी बनवतात. फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय काय ऍड करतात सायंटिफिकली बघायचं. बघा, व्हीट फ्लोअर म्हणजे आटा असतो है ना, गव्हाचा आटा असतो. मग त्याच्यामध्ये मे बी मॅक्झिमम यूज करतात मैदा. मैदा माहिती तुम्हाला, खूप बारीक असलं की मैदा, थोडंसं जाड असलं की रवा, आणि मधातलं असलं की पीठ आपलं स्वयंपाकाचं. असा आयटम आहे. खूप जास्त बारीक त्याला गाळतात. सगळ्यात शेवटी जे बारीक आहे त्याला मैदा म्हणतात. मैद्यापासून समोसा बनवतात, मैद्यापासून कचोरी बनवतात, खूप सारे पदार्थ मैद्यापासून बनवतात. मैदा डायजेस्ट व्हायला थोडा वेळ लागतो, म्हणून मैदा खाणे थोडं हानिकारक पण आहे. चपाती पटकन डायजेस्ट होते. चला, मग जो फ्लोअर असते म्हणजे आटा, त्याला आपण आटा म्हणतो. मैदा आहे ना, मैदा आटा मिक्स करतात वॉटर मध्ये है ना, त्याचा गोळा तयार करतात, मिक्स करतात. त्या मिक्स करताना त्याच्यामध्ये काय ऍड करतात, ईस्ट. काय ऍड करतात, ईस्ट. ईस्टची पावडर असते. जसं आपण सोडा वगैरे ऍड करतो इडली वगैरे करताना है ना, ढोकळा वगैरे करताना, तसं ईस्टचं ऍड करतात त्याच्यामध्ये. ईस्टची पावडर ऍड करतात. मग ते काय होते, लिटिल शुगर ऑल्सो ऍड, आणि त्याच्यामध्ये थोडं साखर पण टाकतं. म्हणजे समजा आपल्याला तुम्हाला पीठ वगैरे मळायचंय, तुम्ही मीठ टाकता, पाणी टाकता, त्याला मळून घेता ना. सेम तसंच याला आटा बनवताना याच्यामध्ये वॉटर टाकतात, शुगर टाकतात, ईस्ट टाकतात, मैदा असतो है ना. बनवला नंतर त्याला ठेवतात, भिजवतात, म्हणजे असं मुरून ठेवतात. जसं आपण इडलीचा रात्रभर ठेवतो तसं याला ठेवतात. त्या प्रोसेसला ते मध्ये ठेवल्यानंतर जी प्रक्रिया आतमध्ये घडते त्याला म्हणतात फर्मेंटेशन. त्याला काय म्हणतात, फर्मेंटेशन. इडलीच्या पण प्रोसेसला फर्मेंटेशन म्हणतात. समजलं. फर्मेंटेशन म्हणजे काय, याला असं भिजू घालून ठेवणे पूर्ण दिवसभर, 8 तास 9 तास. जेवढं जास्त ते भिजू घालेल तेवढं छान ते बेकरी ब्रेड बनायला चांगलं. फर्मेंटेड करत. फर्मेंटेड म्हणजे काय, तुम्हाला पेपर मध्ये विचारतात फर्मेंटेशन डेफिनेशन. ईस्ट इट शुगर. त्यामधले जे ईस्ट आहेत, ईस्ट जे फंगस आहे ते त्यामधलं शुगर ईट करतात, शुगर खायला सुरू करतात. कशामधली, आट्यामध्ये. भिजवलं ना आपण, मग ते आट्यामध्ये शुगर खायला सुरू करतात आणि प्रोड्यूस गॅस. कोणता गॅस तयार करतात, कार्बन डायऑक्साईड. मग त्या आट्यामध्ये कोणता गॅस तयार होतो, कार्बन डायऑक्साईड. एवढं समजलं. ते बॅक्टेरिया व्हायरस काय खातात, ईस्ट काय, फंगस, मायक्रोझोम. ईस्ट इट शुगर अँड प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड. दिस गेट ट्रॅप अँड राईस. मग ते जो गॅस आहे तो त्या आट्यामध्ये ट्रॅप होतो, अडकतो, तो राईस फुगून जातो. म्हणजे तो जो हे आहे आटा फुगतो. समजा फॉर एक्झाम्पल आता इडलीचा आपण अर्धा डब्बा भरून ठेवला रात्री, काढल्यानंतर सकाळपर्यंत फुल होतो, कारण की गॅस बाहेर निघतो.
सेम याच्यामध्ये बी तो गॅस ट्रॅप होतो, ट्रॅप म्हणजे अडकतो आतमध्ये, अडकल्यामुळे ते गॅस तो जो आहे आटा जो फुगून जातो. हे खूप मोठ्या प्रमाणात बनवतात. एक दिस प्रोसेस इज कॉल्ड एज फर्मेंटेशन. त्या प्रोसेसला काय म्हणतात? फर्मेंटेशन. समजलं इथपर्यंत? नंतर काय करतात, ते छोटे तुकडे करतात, जसं वाटेल तसा आकार देतात, चौकोनी, गोल वगैरे, ब्रेडचं जसं तुम्हाला द्यायचं तसं देतात आणि त्याला ओव्हन मध्ये ठेवतात, भाजून टाकतात आणि ती ब्रेड बनवून जाते. सिंपल प्रोसेस. बघा आता नेक्स्ट बेकिंग. बेकिंग म्हणजे काय ते बघा. द ब्रेड इज ऑन अन ओम. ब्रेड कशामध्ये टाकतात मग ते? ओव्हन मध्ये. मग काही गोल सर्कल मध्ये टाकतात, काही पाव फॉर्म मध्ये टाकतात, काही ड्राय फॉर्म मध्ये टाकतात. बघा ना, ते ब्रेडचं बघायचं साईडचा आकार भाजलेला असतो, पूर्ण मध्ये वेगळा असतो है ना, मग त्याला कट करतात. ते डिफरंट राहते. ब्रेड इज अन ओम, गॅस बबल्स मेक द ब्रेड सॉफ्ट अँड स्पॉन्जी. त्याच्यामधले गॅस बबल जे असतात, मग ब्रेड बेकरीमध्ये ओव्हन मध्ये टाकल्यानंतर ते आणखी फुटतात, फुगल्यानंतर ते ब्रेड पण मऊ करतात, पंची करतात. केक बघा मऊ असतो, पंची असतो, मधात खूप सारा असं पेस्ट असतो त्याच्यामध्ये. आतमध्ये केकला वरती क्रीम टाकतो आपण, पण कट केल्यानंतर आतमध्ये केक सगळे सारखे असतात, फक्त वरती क्रीम असते त्याच्या. तसे तुमचे चेहरे सगळ्याचे वेगळे आहेत, पण आतमध्ये बॉडी सारखीच आहे, किडनी, लिव्हर, ब्लड बीट. तसं त्या ब्रेड मध्ये तसंच असते बिचारायचं. प्रोसेस सगळ्याचे सेमच. मग कोणी याच्यामध्ये थोडंसं तीळ टाकते, कोणी याच्यामध्ये थोडं फ्लेवर टाकते, चेरी टाकते, ब्रेडचे भाव वाढतात. कोणी सगळं केलं तर पॅकिंग चांगलं करते, कोणी केकला वरती छोटंसं काही चॉकलेट बिकेट लावते, झाला केकचे भाव वाढून जातात आतमध्ये केक.